तुझी आवडती शिवी कोणती आहे? तू कोणाला इम्प्रेस करण्यासाठी कधी फेक झालायस का? हाय नील, कसा आहेस? हाय, मस्त एक- मजेत. 21 अनपेक्षित साठी रेडी आहेस का? रेडी ऑलवेज. एक तुझ्याबद्दलचं असलेलं मिसकन्सेप्शन काय आहे? लोकांना असं वाटतं की मी जसा रील्समध्ये आहे तसंच रिअल लाईफमध्ये पण आहे बट 100% नाही आहे. थोडं 50% मी शांतता पण आवडते मला. अनएक्सायटेड पण मी असतो. शांत बसून न बोलता एका रूममध्ये मी राहू शकतो. आणि असं मी कधी असेल विचारांमध्ये तर लोकांना असं वाटतं की अरे असं काय आहेस तू, अरे रील पे तो आप अलग आहे भाई, असं पण बोलतात. तुझा पहिला जॉब काय होता? डान्स टीचर. ओके. तू कोणाला इम्प्रेस करण्यासाठी कधी फेक झालायस का? नाही. तुझ्या DMs मधला सर्वात वियर्ड मेसेज आम्हाला आता वाचून दाखव ना. दादा मी आता टेरेसवर उभा आहे. वाचायची गरज नाही. मला ट्रॉमाटाईज केलेलं आहे त्या मेसेजवर. मी डायरेक्ट बोलतो, दादा मी आता टेरेसवर उभा आहे. मी स्टॉक्समध्ये एवढे लाख रुपये गमावले आहेत. मी घरच्यांना सांगू शकत नाही. मी आता इथून उडी मारतो. प्लीज मला या नंबरवर तू किंवा या बँकवरती तू मला पाठवू शकतोस का पैसे? आणि तू पाठवलेस का? नाही, मी त्याला समजवायला गेलो, विच वॉज अगेन नेक्स्ट मिस्टेक. 3 दिवस मला त्याच्याशी बोलायला लागलं, पण तो जेन्युइन होता तेव्हा असं मला कळलं. 6 महिन्यांनी त्यांनी मला मेसेज केला की तुझा सल्ला मी ऐकला आणि घरच्यांना सांगितलं आणि त्यांनी मला साथ दिली आणि आता सगळं ओके. गुड. नशीब. स्वतःबद्दल काही इनसिक्युरिटी आहे का? स्वतःबद्दल इन्सिक्युरिटी असं तर नाही आहे काय. मला असं वाटत नाही की इन्सिक्युरिटी माझ्यामध्ये. मी खूप एक्स्ट्रोवर्ट माणूस आहे. क्या बात आहे. कोकणातील सुरमई थाळी की कोल्हापूरची मटण थाळी? कोकणातील सुरमई. 21 दिवस एकच पदार्थ खायचा असेल तर काय खाशील? एग्ज. इन्फ्लुएन्सर इंडस्ट्रीमधली बिगेस्ट हिपॉक्रेसी काय आहे? हां, की बेसिकली तुम्ही जेव्हा बार्टर कोलॅबोरेशन करता किंवा तुम्हाला कोणीतरी कुठली गोष्ट फ्री ऑफर करतं तर लोकांना असं वाटतं की मजा आहे भाई, काय फुकट, तुम्हाला तर काय फुकट सगळं. पण त्याच्या अगेन्स्ट खूप म्हणजे बेसिकली तुम्हाला जर एकदम सिम्पल शब्दात सांगू तर ट्रॅव्हल कॉन्टेंट क्रिएटर्स जे असतात त्यांचा कॉन्टेंट बघताना असं वाटतं की काय लाईफ आहे, याला फिरायला मिळतं आहे, मजा करायला मिळते. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. ट्रॅव्हलिंग करत असताना कॉन्टेंट बनवणं ह्याच्यापेक्षा डोक्याला स्ट्रेसवाली गोष्ट कुठलीच नाही आहे. आणि ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला ट्रॅव्हलचं एक मॅनेजमेंट असतं स्वतःचं आणि तुम्हाला कॉन्टेंटही बनवायचं आहे. तिथे जे ट्रॅव्हलिंगच्या वेळी आपले चॅलेंजेस असतात, सगळ्या नवीन गोष्टी, नवीन ठिकाण सगळं असतं. तर असं बघताना वाटतं की काय लाईफ आहे. तसं कारण मी ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवतो, मला माहिती आहे काय लाईफ आहे, काय छान आहे. बट कॉन्टेंट काढणं ट्रॅव्हल करत असताना इज अ व्हेरी टफ जॉब. सो हा एक मिसकन्सेप्शन आहे असू शकतो लोकांना. उद्या सगळं जर गेलं, फॉलोअर्स, पैसे, तर काय करशील? तर काय मी काही करेन. मी भरपूर काय करू शकतो. मी काहीही करून पैसे कमवू शकतो. मला अजिबात भीती नाही. काही नाही तर मी हॉटेल पण चालवू शकतो. तुझं लाईफ एक मीम असतं तर कॅप्शन काय असतं? मी मस्त तर कॅप्शन काय असतं, काय असं असतं. आई की बायको जास्त प्रिय कोण? माझी मुलगी. बाबा लोकांची एक्सपेक्टेड उत्तरं. तुझ्या मुलीचा पहिला शब्द काय असावा असं तुला वाटतं? बाबा. तू स्वतःचं कॉन्टेंट बघून क्रिंज होतोस का कधी? कधीच नाही. क्या बात आहे. अशी एक व्यक्ती जिला आजपर्यंत थँक्यू बोलायचं राहून गेलं. नुसरत फतेह अली खान. काय म्हणशील त्यांना? थँक्यू. अनपेक्षित आहेत 21, पण माझं उत्तर अपेक्षित आहे. तुला सगळ्यात पटकन राग कशामुळे येतो? मला सगळ्यात पटकन राग तेव्हा येतो जेव्हा माझी चूक नसते किंवा मी कुठली गोष्ट जी नाही केली आहे पण मी तसा आहे असं समजलं जातं. त्यावेळेला सगळ्यात जास्त म्हणजे फॉर एक्झाम्पल मी खूप हंबल आहे, कोणासोबत तरी वागतो आणि तोच माणूस जर मला ऐकायला आला की तो बोलला की तो खूप इगोइस्टिक आहे तर मला एक्स्ट्रीम राग येईल. म्हणजे जसं मी नाही आहे जसं जर कोण बोललं तर मला खूप राग येईल. तुझी सगळ्यात आवडती गझल कोणती आहे? ते एक खूप जास्त इन्स्पायर्ड केलेली गझल आयुष्यात
हाजिरमधली आहे की वो नहीं मेरा मगर उससे मोहब्बत है तो है, ये अगर रस्मो रिवाजों से बगावत है तो है. क्या बात जी आहे. गझल आहे, एक नंबर गझल आहे. तू राहतोस कुठे? कळव्याला. खारेगावचा फाउंडर कोण आहे माहिती आहे का तुला? खारेगावचा फाउंडर कसा असेल जागेचा? आगरी समाज आमचा. सॉरी, असं काही नाही आहे. एक्झॅक्टली, फाउंडर कसा असेल जागेचा? पण कळव्यातली सगळ्यात कूल गोष्ट काय आहे? पारसी कॅफे. तुला कधी कोणाला नाही म्हणायचं होतं पण पैशासाठी तू हो म्हणालायस, असं झालंय का कधी? हो झालं ना, बरेच वेळेला झालंय. कारण पैशाच्या पुढे, पोटापाण्याच्या पुढे काहीच नसतं. तुझा आवडता मराठी चित्रपट कोणता आहे? चित्रपट आता रिसेंटमध्ये तसं तर श्वास खूप आवडतो, किंवा एक चिमणी पाखरे नावाचा एक होता. पण आत्ता रिसेंटमधला पटकन नाव डोक्यात येत नाही आहे, पण आहे, ऑफकोर्स आहेत. पुणे 52 एक आहे, तो एक ती एक भारी फिल्म होती. परत देऊळ पण भारी फिल्म. सो आज आत्ता इथे आपण एक तुझ्याबरोबर नवीन मीम टेम्पलेट तयार करूया. ठीक आहे, लेट्स मेक इट व्हायरल. कॅमेराला पोच दे आणि नील सालेकर ओरिजिनल मीम टेम्पलेट तयार करूया. यो बॉय. पोज होती खूप आधी द्यायचो मी, आणि याचे मीम झालेले आधी 4-5 वर्षाआधी, बट परत होऊ शकतो. परत व्हायरल करूया ती. बरं, शेवटचा प्रश्न. अशी एक गोष्ट सांग आम्हाला, आणि डिटेलमध्ये सांग, जी तुझ्या आईने हा व्हिडिओ पाहिल्यावर तुला कॉल करायला लावेल लगेच. अशी कोणती गोष्ट आहे का जी आईपासून लपवून ठेवलीस? मला असं वाटतं मी लपवून ठेवले, पण अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे ज्या गोष्टी मला वाटतात की मी लपवून ठेवलेत पण त्या आईला माहिती असतील असं मला वाटतं, असं असू शकतात. असं तर काही, आमच्या घरी खूपच ओपन वातावरण आहे, आणि खूपच म्हणजे आम्ही घरी शिव्याही देऊ शकतो बिंदासपणे, आणि कुठल्याही टॉपिकवर बोलतोही, पण डिस्कसही केलं जातं. सो मला असं काही पटकन आठवत नाही की जी मी आईला सांगितलं नाही, की आईला माहिती नाही आहे. तेव्हा नसेल सांगितलं, पण कालांतराने तिला ती गोष्ट माहिती. असं की एक गोष्ट होती की मी जॉब सोडलेला भाडीपात असताना, पण तो मी सांगितला नव्हता, आणि कॉन्टेंट क्रिएशन चालू झालं वगैरे. मग अचानक एक दिवस सांगली की कधीच सोडला आहे. बट तोपर्यंत पैसे कमवत होतो, म्हणून काय वाटलं. तुझी आवडती शिवी कोणती आहे? मला आजूबाजूच लोक सांगू शकतात कुठली करत टाकणारच नाही का?